पुढे मनपुरस्सरांनी. हॅलो. हा, मनपुरस्सरांनी इंद्रियाव्यर्थ ग्रहण समर्थानी भवन्ति. इंद्रियाणि अर्थग्रहण समर्थानी भवन्ति. पाठ नाही केलेले. हॅलो. नाही, एवढं पाठ नाही झालं. ठीक आहे. सन्निकर्ष आपलं चाललेलं आहे. त्यातला लास्ट. अगोदरचे सगळे कळलेत सगळ्यांना? कोणते कोणते आहेत सन्निकर्ष? संयुक्त सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष, संयुक्त समवेत समवाय, समवाय सन्निकर्ष, समवेत समवाय सन्निकर्ष, आणि लास्ट इज विशेष भाव सन्निकर्ष. तर वरचे जे 5 आहेत ते आपल्याला भावरूप पदार्थ जे आहेत त्याचं नॉलेज होण्यासाठी आवश्यक असे सन्निकर्ष आहे. अभावाचं पण आपल्याला ज्ञान होतं, पण त्याच्यासाठी आपण अभाव असा भावरूप पदार्थ नाहीये, अभावच आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी काही विशेषणाची गरज लागते की अभाव एक्सप्लेन करण्यासाठी. तर तो जो हे आहे सन्निकर्ष आहे तो विशेष भाव सन्निकर्ष. एक एक्झाम्पल घेऊयात. एक ठराविक व्यक्ती त्या ठिकाणी दररोज असेल आणि ती एखाद दिवशी नसेल, तर आपण ती व्यक्ती तिथे नाही असं एक्सप्लेन करतो. किंवा एखादा अर्धन पॉट घेतलं किंवा एक फ्लॉवर पॉट घेतला, टेबलवर आहे आणि तो त्या दिवशी तिथे नसेल एखाद दिवशी, तर ते आपण फ्लॉवर पॉट नाहीये हे आपल्याला वस्तुरूप असं म्हणून दाखवता येत नाही, पण आपण असं सांगतो की त्या टेबलवर किंवा तो टेबल विदाऊट हे आहे, फ्लॉवर पॉट आहे, किंवा ती जी जागा आहे तिथे घट नाहीये, ती जागा ही घटाभावाने युक्त आहे असं आपण एक्सप्लेन करतो. अभाव हा आपल्याला दाखवता येत नाही आणि तो एक्सप्लेन करताना आपल्याला विशेषणची गरज लागते. म्हणून हे सन्निकर्ष आहे विशेष भाव सन्निकर्ष. श्लोका लिहातो. अभाव प्रत्यक्षे विशेष भाव सन्निकर्ष घटाभाववत भूतलम इति अत्र चक्षुसंयते भूतले घटाभावस्य विशेषणत्वात्. हॅलो, ऑडिबल आहे ना? हो मॅम. श्लोक लिहून झाला? विशेष भाव सन्निकर्ष, relation of qualification and qualified. Above five types of sannikarshas are causes of pratyaksha of bhav padarthas. Above 5 types of sannikarshas are causes of pratyaksha of bhav padarthas. The knowledge of abhav pratyaksha is got by visheshan vishesha bhava sannikarsha. Knowledge of abhav pratyaksha is got by visheshan vishesha bhava sannikarsha. When we see abhav of anything or any padartha, when we see abhav of anything or any padartha, comma, at that time we do not see abhav. At that time we do not see abhav. Example, we are observing the place where a pot is likely to be present.
we are observing the place where a pot is likely to be present. But sometimes we see absence of pot at that place. But sometimes we see absence of pot at that place and explain it as in inverted comma, write down, घटाभाव युक्त भूतल. घट अभाव युक्त भूतल. घटाभाव युक्त भूतल. Here knowledge of Visheshan is got along with Visheshya. Here knowledge of Visheshan is got along with Visheshya. Here there is Sannikarsha of Chakshu with Bhutala. Here there is Sannikarsha of Chakshu with Bhutala. And this Bhutala is connected with Ghatabhava Visheshan. And this Bhutala is connected with Ghatabhava Visheshan. Here Chakshu Sanyukta Bhutala is Vishesha. Here Chakshu Sanyukta Bhutala is Vishesha and Ghatabhava is Visheshan. Here Chakshu Sanyukta Bhutala is Vishesha and Ghatabhava is Visheshan. Therefore, Visheshan Visheshya Sannikarsha is accepted as cause of Abhav Pratyaksha Jnana. Therefore, Visheshan Visheshya Sannikarsha is accepted as the cause of Abhava Pratyaksha Jnana. इथे सन्निकर्ष हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इंद्रिय प्राप्यकारिता. इंद्रिय प्राप्यकारिता. हॅलो, ऑडिबल आहे का? हॅलो, Yes. इंद्रिय प्राप्यकारिता. प्राप्त मीन्स to get. So how Indriyas get their Vishayas, knowledge of their Vishayas is the question. Sannikarsha is there, but how Indriyas can able to get their subjects. कसे होऊ शकतात? तर मॉडर्न नुसार प्रत्येक सेन्स ऑर्गन्सचं त्यांनी कसं कार्य होतं, नर्वस सिस्टीम वगैरे कशी हे होते हे आपल्याला सांगितलेलं आहे. पण आयुर्वेदामध्ये जे इंद्रिय प्राप्यकारिता सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक इंद्रियाचं एक अधिष्ठान सांगितलेलं आहे आणि त्या अधिष्ठानातून ते विषय हे ग्रहण केले जातात. तर मग चक्षुरेंद्रिय किंवा चाक्षुष प्रत्यक्ष याच्यामध्ये काय होतं? चक्षुरेंद्रियचा जो विषय आहे कोणता? हॅलो, कोणीतरी एकाने सांगा, चक्षुरेंद्रियचा विषय कुठला आहे? हॅलो, To see. हा, टू सी. पण विषय आपण आयुर्वेदाच्या ह्याच्यात रूप. तर जे रूप आहे तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आता आपण एखादं झाड बघितलेलं आहे किंवा एखादी वस्तू बघितली आहे, ती काही आपल्याला येऊन डोळ्यात जात नाही. आपण ती ज्या ठिकाणी आहे तिथूनच त्याचं परसेप्शन घेतोय. तर अकॉर्डिंग टू आयुर्वेद किंवा काही आचार्यांच्या अनुसार चक्षुरेंद्रिय हे एकच इंद्रिय आहे जे स्वतः त्या विषयापर्यंत जातं आणि आपलं विषय ग्रहण करतं. म्हणजे अक्षिगोल किंवा नेत्र याच्यामध्ये जे चक्षुरेंद्रिय आहे ते त्याच्यातून बाहेर येतं. त्याचं जे रूप ग्रहण करण्याचं हे असेल ते तिथे त्या विषयापर्यंत जाईल आणि परत चक्षुरेंद्रिय जे अधिष्ठान आहे चक्षु तिथे येऊन आपल्याला त्याचं विषयाचं ज्ञान होतं. बाकीच्या इंद्रियांमध्ये कसं होतं? श्रोत्रेंद्रिय घेतलं तर शब्द हे वाऱ्याच्या ह्याच्यानुसार लहरीतून
कानाच्या जी हे आकाश महाभूतात्मक जी पोकळी असते तिथे ते येतात आणि आपल्याला शब्द ऐकू येतो. म्हणजे श्रोत्रेंद्रिय हे शब्द ग्रहण करतात तेव्हा ते शब्द तिथून कानापर्यंत येतात आणि मग आपल्याला ऐकू येतं. किंवा गंधाचं सुद्धा तसंच आहे की जो गंध असतो तो वाऱ्याबरोबर नासागुहा म्हणजे नेझल कॅनल मध्ये येतं आणि त्या तिथे जे घ्राणेंद्रिय आहे त्याच्यानुसार आपल्याला ते परसेप्टेबल होतं. या इथे जे विषय आहेत ते स्वतःहून इंद्रियापर्यंत जातात असं सांगितलेलं आहे. त्यामुळं चक्षुरेंद्रिय सोडून बाकीचे सगळे इंद्रिय हे आपणहून ग्रहण करत नाहीत, तर तो विषय त्यांच्याकडे येतो. पण चक्षुरेंद्रियामध्ये इंद्रिय स्वतः त्या विषयापर्यंत जातात आणि मग ते ग्रहण करतात असं म्हटलेलं आहे. असं काही आचार्यांचं आहे. अकॉर्डिंग टू समाचार्य चक्षुरेंद्रिय हे एकच प्राप्य कार्य आहे. पण बाकीचे जे आचार्य आहेत ते काय म्हणतात की सगळेच इंद्रिय हे विषय ग्रहण करतात म्हणजे ते आपलं ज्ञान घेत आहेत म्हणून ते सगळेच प्राप्यकारी आहेत. म्हणून ऑल इंद्रियाज आर प्राप्यकारी. फक्त डिफरन्स काय आहे, फक्त चक्षुरेंद्रिय आहे ते त्याच्या विषयापर्यंत जातात आणि बाकीचे जे इंद्रिय आहेत ते आपल्या अधिष्ठानामध्येच राहून विषयाचं ग्रहण करतात. इंद्रिय प्राप्यकारिता. इन रिलेशन विथ इंद्रियार्थ सन्निकर्ष. In relation with Indriyartha Sannikarsha, question comes in front. Hello? 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 Yes. Audible Audible. hai na? Okay. In relation with Indriyartha Sannikarsha, question comes in front that what is the process of Sannikarsha? What is the process of Sannikarsha between Indriyas with its Vishay? Question mark. What is the process of Sannikarsha between Indriyas with its Vishay? Question mark. Whether these Indriyas goes by its own, whether these Indriyas goes by its own up to their own Vishayas, up to their own Vishayas, or they are receiving Vishayas, or they are receiving Vishayas by staying in Adhishthan only. By staying in Adhishthan only. To know this, it should be clear that Mahesh. Hello. Hello. Roll number 4. Roll number 4. हाँ मैम. चाक्षुष प्रत्यक्ष कसं होणार आहे? लौकिक प्रत्यक्ष आहे ना, चाक्षुष हे लौकिक प्रत्यक्ष आहे. कसं होणार आहे? काय काय कशाचं सन्निकर्ष होणार आहे आणि चाक्षुष प्रत्यक्ष होणार आहे? अरे सांग. बोला. रोल नंबर 4. सोपं आहे, किती सोपं आहे सांगा पटकन. कोणीतरी सांगा, ज्यांना समजलंय त्यांनी सांगा लवकर. कोण सांगताय?
Hello. Sannikarsh of Chakshurendriya with Roop. With Roop. Before that, Atma Sanyukta Mana gets connected with Indriya, Chakshurendriya, and Chakshurendriya gets connected with its Vishay Roop. Then Chakshush Pratyaksha is possible. Write down. In Chakshush Pratyaksha, Chakshurendriya for the contact with its Vishay, for Chakshush Pratyaksha, Chakshurendriya for the contact with its Vishay, comma, goes near to its own Vishay, that is Roop. Goes near to its own Vishay, that is Roop. Because Roop is stable in its own place. Because Roop is stable in its own place. It does not go near to Chakshurendriya of any human. It does not go near Chakshurendriya of any human. Therefore, Chakshu Indriya comes out from Akshigolak. Therefore, Chakshu Indriya goes out from Akshigolak, comma, goes to Jnaya Padartha. Chakshu Indriya comes out from Akshigolak, goes to Jnaya Padartha and receives its knowledge. This knowledge is given to Mana. This knowledge is given to Mana when Indriya gets connected with Mana. This knowledge is given to Mana when Indriya gets connected with Mana. This Mana is always connected with Atma. This Mana is always connected with Atma. Therefore, Atma gets the knowledge of Chakshu Vishay Roop. Therefore, Atma gets the knowledge of Chakshu Vishay Roop. Like this, Chakshush Pratyaksha forms. Like this, Chakshush Pratyaksha forms. In this Chakshush Pratyaksha, comma, Chakshu Indriya by its own, goes to its own Vishay, gets contact with that thing, and gets the knowledge. Therefore, Chakshu Indriya is called as Prapyakari. Next paragraph. This does not happen in case of other four Indriyas. This does not happen in case of other four Indriyas. Example, in Shrotrendriya dash, Shrotrendriya is Akash Mahabhut Pradhan and its Vishay is Shabda. Shrotrendriya is Akash Mahabhut Pradhan and its Vishay is Shabda. Shrotrendriya receives Shabda Guna. In Shabdik Pratyaksha or Shrotra Pratyaksha, comma, Shabda by its own goes into Karna Guha, Guha in bracket auditory canal through the airwaves
and it gets contact with Akash present in Karna Guha through the airwaves, and it gets contact with Akash present in Karna Guha. Shabda is guna of Akash. Shabda is guna of Akash. Therefore, Shrotrendriya, which is in Karna, therefore, Shrotrendriya, which is in Karna, receives Shabda. शब्द इज पासून सांगा ना मॅम. Shabda is guna of Akash. Shabda is guna of Akash. Therefore, Shrotrendriya, which is in Karna, receives Shabda. This knowledge is got by Atma. This knowledge is got by Atma. With the help of Mana, this knowledge is got by Atma with the help of Mana. And knowledge of Shabda is possible. And knowledge of Shabda is possible. Next paragraph. In Ghranaja Pratyaksha, particles of Gandha by its own, goes near to Nasa Guha, nasal canal, goes near to the Nasa Guha Sthita Ghanendriya, near to the Nasa Guha Sthita Ghanendriya by floating and gets the knowledge of Gandha Guna. And gets the knowledge of Gandha Guna. Next line. Like this for Rasan and Twach Pratyaksha. Like this for Rasan and Twach Pratyaksha. Rasanendriya and Sparshanendriya does not come out of its adhishtan, to receive the knowledge. Does not come out of its adhishtan to receive the knowledge. Next paragraph. From above explanation, it is clear that only Chakshu Indriya should have to go near to its Vishay, to get its knowledge. It means Chakshu Indriya leaves, LEAVS, leaves its adhishtan, to receive its own Vishay Roop. Leaves its adhishtan to receive its own Vishay Roop. The remaining 4 Indriyas receives their Vishayas. Remaining 4 Indriyas receives their own Vishayas knowledge by staying in own adhishtan only. They does not have to come out of adhishtan. Therefore, some acharyas accepted that Chakshu Indriya is prapyakari. Next line. But some acharyas like Jayanta Bhatta
but some acharyas like Jayant Bhatta said that every indriya becomes active by receiving Vishay only, and gets the knowledge. Therefore, all indriyas are prapyakari. Only difference is that one goes near to its own Vishay. One goes near to its Vishay when other receives Vishayas by staying in Adhishthan only. नेक्स्ट है प्रत्यक्ष अनुपलब्धि और प्रत्यक्ष बाधक भाव. इंद्रियार्थ सन्निकर्षाने प्रत्यक्ष ज्ञान होत आहे, पण सगळं ठीक आहे. काही कधी कधी इंद्रिय अर्थ सन्निकर्ष काही कारणांमुळे होऊ शकत नाही किंवा ते होण्यासाठी काही अडथळे येतात, तर त्याच्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही त्या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्ष बाधक भाव म्हटलेले आहेत. तर त्याच्यामध्ये अतिदूर, अतिसमीप, आवरण कव्हर झालेला असेल तो विषय, किंवा इंद्रियांमध्ये काही डिफॉर्मिटीज असेल, मनच चंचल असेल, तर अशा वेळेला आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. तर हे जे एरर वाईल गेटिंग प्रत्यक्ष, ज्या ज्या डिफिकल्टीज येतात त्या सगळ्यांना प्रत्यक्ष बाधक भाव किंवा प्रत्यक्ष अनुपलब्धी कारण असं म्हटलेलं आहे. सो राइट डाउन. Sometime in presence of indriya and artha or indriyartha sannikarsha. Hello, audible है ना? Yes, ma'am. Okay. Sometimes in presence of indriya and artha or indriyartha sannikarsha, some errors or some difficulties get created. Some errors or some difficulties get created because of which we does not get pratyaksha knowledge. There are some reasons or causes. Because of it pratyaksha is not possible. The causes which produce trouble in getting pratyaksha, are called as pratyaksha badhak bhav. The causes Repeat करा. Okay. The causes which produces trouble in getting pratyaksha, are called as pratyaksha badhak bhav, or it is called as pratyaksha anupalabdhi. सांख्यकारिका आणि चरकांनी असं सूत्र दिलेलं आहे ज्याच्या जे प्रत्यक्ष बाधक भाव एक्सप्लेन करतात. इन सांख्यकारिका, नेक्स्ट पॅराग्राफ. इन सांख्यकारिका, these reasons or causes are given as follows. पहिल्या श्लोकाला अति दूरात, सामिप्यात,
इंद्रिय घातात, मनो अवस्थानात, सूक्ष्मात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराश्च. अतिदूरात, समीप्यात, इंद्रिय घातात, मनो अवस्थानात, सूक्ष्मात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराश्च. Next line, Charak also given reference of these causes as Charak also given reference of these causes as second श्लोकाला सतांच रूपानाम अतिसन्निकर्षात अतिव्यप्रकर्षात आवरणात करण दौर्बल्यात मनो अवस्थानात समानाभिहारात अभिभवात अतिसूक्ष्माच्च प्रत्यक्ष अनुपलब्धी. हॅलो, झाला श्लोक लिहून? नाही मॅम. हॅलो, हा लिहा. हॅलो, 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 झालं लिहून श्लोका? येस मॅम. कोणीतरी एक वाचा. कोण वाचता? हॅलो, 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 पिंगळे वाचा. हा हा, कोण वाचता? हा, हे 2 श्लोक वाचा. हॅलो, अतिदूरात सापिप्यात इंद्रिय घातात मनोन अवस्थानात अनावस्था. सूक्ष्माद व्यवधानात अभिभावात समानभिहाराच्च सतांच रूपानि जाधव वाचा श्लोक. स्क्रीन दुसरा श्लोक. हा हा, स्क्रीन तू लिहिलं नाहीये? लिहिले ना वाचतो. हा, मग लिह. हा. सतांच रूपानाम सन्निकर्षात अतिसन्निकर्षात अति विप्रकर्षात निकर्षात निकर्षात तद्वी
प्रकर्षित वर्णात करणम आवरणात आहे ते दौर्बल्यात अतिविप्रकर्षात आवरणात वर्णात आवरण म्हणजे कवर आवरणात करण कर्ण दौर्बल्य करण दौर्बल्यात दौर्बल्यात म्हणून अवस्थानात समान विहारा अनवस्थानात मनोअवस्थानात समान विहारा विहारात अभिभवात 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 अतिसूक्ष्म अतिसूक्ष्मात प्रत्यक्ष अनुपलब्धी अनुपलब्धी. हा सगळा सेकंड श्लोक आहे तो करायचा म्हणजे तो तुम्हाला सेकंड इयरला चरक आहे संहिता चरक संहितेचा फर्स्ट पार्ट त्याच्यामध्ये सूत्रस्थानातला हा श्लोक लागतो करायला कारण प्रत्यक्ष अनुमान वगैरे हे जे चरकाने सांगितले ते तुम्हाला सेकंड इयर मध्ये थोडेफार विचारले जातात. तर हा श्लोक सेकंड इयर साठी म्हणून आणि फर्स्ट इयर साठी म्हणून पाठ करायचा आहे. 5 मार्काचा क्वेश्चन ह्याच्यावर येतोय प्रत्यक्ष बाधक भाव. तर हे श्लोक करायचं आणि खाली एक्सप्लेनेशन द्यायचं. तर त्याच्यामध्ये अतिसमीप अतिदूर आवरण करण दौर्बल्य अनावस्थापमान समानाभिहार अभिभव आणि अतिसूक्ष्म हे जे आहेत ते प्रत्यक्ष बाधक भाव म्हणून सांगितलेले आहेत. तर एक एक आपण ते एक्सप्लेन करूयात आणि लिहूयात. These above causes are as follows. These above causes are as follows. First one, अतिसमीप. तर हे चक्षुरेंद्रियाशी रिलेटेड आहे. आपण अगदी खूप डोळ्यासमोर अशी एखादी वस्तू किंवा पेपर जरी घेतला वाचण्यासाठी तर आपल्याला त्याच्यातली ती अक्षरं दिसत नाही किंवा काजळ जे घातलंय ते आपल्याला दिसत नाही. आपण आरशात बघितलं तरच दिसतं. आपल्या डोळ्यांनी ते काजळ आपल्याला दिसत नाही. जेव्हा आरशातून बघतो तेव्हाच दिसतं. म्हणजे अगदी जवळ घेतलं तरी आपल्याला ते दिसत नाही. हे अतिसमीप हे डोळ्याशी रिलेटेड असं आहे. पहिले दोन हे अतिदूर अतिसमीप. तर राईट डाऊन द नॉलेज ऑफ एनिथिंग will not get if it is very near to indriya. Knowledge of anything will not get if it is very near to the indriya. This is applicable to चाक्षुष प्रत्यक्ष. आकाशात उंच विमान किंवा पक्षी ते सुद्धा आपल्याला दिसत नाही. ते अतिदूरचं कारण आहे. This is applicable to चाक्षुष प्रत्यक्ष. Chakshu will not able to see a thing. Chakshu will not able to see a thing which is very near to the chakshu. Chakshu cannot see. रिपीट करा. Chakshu will not able to see a thing which is very near to chakshu. Chakshu will not able to see a thing which is very near to chakshu. Chakshu cannot see kajal which is applied on it. Chakshu cannot see kajal which is applied on it. Letters of the book are not seen. Letters of the book are not seen when book is taken very close to eyes. When book is taken very close to eyes. Second, अतिदूर. हे कान आणि डोळे याच्यासाठी अप्लाय आहेत. खूप लांबून आवाज दिला तर तो ऐकू येत नाही. When इंद्रियास विषय when indriyas apostrophes indriyas vishay is very far from it. When indriyas vishay is very far from it, comma indriyas cannot be able to receive the knowledge of these vishayas. The indriyas cannot able to receive knowledge of these vishayas.
Example, a bird which is flying far away in the sky cannot be seen. A bird which is flying far away in the sky cannot be seen. Ear cannot listen or hear a sound. Ear cannot listen or hear a sound which is out of its range. Third one, आवरण. आवरण. So इंद्रिय आणि अर्थ यांच्यामध्ये काही कव्हरिंग असेल, काही ऑब्स्टॅकल असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या इंद्रियाचा इंद्रियाकडून त्या गोष्टीचं नॉलेज होत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू पेपरमध्ये रॅप केली किंवा कपड्यामध्ये गुंडाळली, तर ते आपल्याला ती वस्तू आपल्याला दिसत नाही. When there is any obstacle or covering between, when there is any obstacle or covering between Indriya and Artha, obstacle or covering between Indriya and Artha, comma, the knowledge does not get. The knowledge does not get. When a thing is wrapped in paper, when a thing is wrapped in paper, because of covering of paper, we cannot able to get the knowledge of that thing. We cannot able to get the knowledge of that thing. Fourth one, Karan दौर्बल्य. दौर्बल्य weakness किंवा त्याच्यामध्ये काही डिफॉर्मिटीज असतील. इंद्रियामध्ये काही विकनेस असेल, डिफॉर्मिटी असतील, डिस्टॉर्डर असेल, तर ते आपले विषय ग्रहण करू शकत नाही. कॅटरॅक्ट झालेला असेल, मोतीबिंदू, तर एक तिथे ती डिफॉर्मिटी तयार झालेली आहे लेन्सची, त्याच्यामुळं व्हिज्युअल परसेप्शन होत नाही. किंवा कधी कधी आपल्याला सर्दी झालेली असते, त्यावेळेला तिथले नर्व्स थोडेसे हे झाल्यामुळं आपल्याला टेस्ट आणि स्मेल हे होऊ शकत नाही. हे कारण दौर्बल्याचं हे आहे. किंवा काही काहींना चष्मा आहे, चष्मामुळे दिसतं, पण तिथे कारण दौर्बल्य असल्यामुळं हे त्याचं आपल्याला प्रॉपर असं परसेप्शन होत नाही. When indriyas become weak, or when there is any disorder in indriya, when indriyas become weak, or when there is any disorder in indriya, comma, it does not receive its own vishay. It does not receive its own vishay, or knowledge of vishay is not possible, or knowledge of vishay is not possible. Example, in cataract, eyes cannot see anything. In cataract, eyes cannot see anything. Because of visual disorder, a man cannot able to read. A man cannot able to read, or he cannot see anything clearly. A man cannot able to read, or he cannot see anything clearly. Therefore, he should use spectacle. He should use spectacle. Or if a man is suffering from common cold, comma, he cannot able to enjoy the smell or taste of anything.
cannot able to enjoy the smell or taste of anything. Fifth one, अनावस्था of mana. अनावस्था of mana. मन हे चंचल आहे असं म्हटलेलं आहे. जर मन हे त्या इंद्रियाशी कनेक्ट नसेल तर जरी तो विषय त्या इंद्रिया समोर असला तरी सुद्धा आपल्याला ते परसिव्ह होत नाही. या गोष्टीला म्हटलेलं आहे अनावस्था ऑफ मना. इंद्रिय त्याच्या अर्थाबरोबर सन्निकर्ष झालेला इंद्रियाचा त्यांच्या अर्थाशी, पण ते इंद्रियांचा मनाशी सन्निकर्ष झालेला नसेल तर अशा वेळेला मनाची अनावस्था असते आणि आपल्याला त्याचा नॉलेज होत नाही. मन इज व्हेरी अनस्टेडी और अनस्टेबल. मन इज व्हेरी अनस्टेडी और अनस्टेबल. When there is sannikarsha between indriya and artha, when there is sannikarsha between indriya and artha, but man is not connected to it, then pratyaksha is not possible. Then man is but man is not connected to it, then pratyaksha is not possible. आपण मोबाईल मध्ये गेम खेळतो, आई आपल्याला आवाज देते, ऐकू येत नाही कारण आपलं जे श्रोत्रेंद्रिय आहे ते मनाशी कनेक्ट नाही झालेलं, त्यामुळं ते आपल्याला कळत नाही. समानाभिहार. नेक्स्ट आहे समानाभिहार. समान मीन्स सिमिलर. दोन असे खूप एकसारख्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आपल्याला ती गोष्ट सेपरेट करता येत नाही, सेपरेट असं ज्ञान होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, गव्हाच्या राशी आहेत किंवा तांदळाची राशी आहे आणि त्याच्यातले तुम्ही एक कण उचलला आणि परत त्याच्यात टाकलाय तर तुम्ही त्याच्यातून तो सेपरेट करू शकत नाही, कारण ते एकसारखे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ते डिफरन्शिएट करता येत नाही. खूप असे सगळे आवाज ऐकू येत आहेत पण आपण ते डिफरन्शिएट करू शकत नाही. एकसारखे आवाज असतील तर हा कोणाचा आवाज आहे असं आपण सांगू शकत नाही. तर समानाभिहार. We cannot differentiate one thing from other when there is a group of many similar things. We cannot differentiate one thing from other when there is group of many similar things. Example, we cannot separate one particle of wheat from the heap of wheat. Heap of wheat. A drop of water cannot be seen separately. A drop of water cannot be seen separately when it is mixed with the water in the glass. A drop of water cannot be seen separately when it is mixed with water in the glass. नेक्स्ट, अभिभव. अभिभव म्हणजे एकामुळे दुसरा, एक डॉमिनंट आहे, एक तो जे डॉमिनंट आहे ते आपल्याला त्याचं नॉलेज होतं आणि जे सप्रेस करतं जे डॉमिनंट नाहीये त्यांना. दिवसात सुद्धा तारे असतात पण ते आपल्याला दिसत नाहीत कारण सूर्याचाच प्रकाश खूप जास्त असतो. तारे असतात पण ते आपल्याला दिसत नाही कारण सनलाइटमुळे. अभिभव. When one thing get dominated with other, when one thing get dominated with other, it is abhibhava. It is abhibhava. Example, in sunlight we cannot
see stars or moons. In sunlight, we cannot see stars and or moon. नेक्स्ट आहे अतिसूक्ष्म. अतिसूक्ष्म काय खूप मायन्यूट असेल, परमाणू किंवा मॉलिक्युल्स, व्हायरसेस हे आपल्याला परसिव्ह नाही आहेत. आताच्या ह्याच्यामध्ये मायक्रोस्कोप सारख्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ते विजिबल झालेले आहेत, पण आपल्या चक्षु इंद्रियांनी ते परसिव्ह नाही आहेत. When a thing is very sukshma or minute, when a thing is very sukshma or minute, it becomes difficulty in getting pratyaksha knowledge of that thing. When a thing is very sukshma or minute, it becomes difficulty in getting pratyaksha knowledge of that thing. Example, atom, molecules, viruses, etc. are not seen by eyes. Etc. are not seen by eyes. A sound with low volume cannot be heard by ear. A sound with low volume cannot be heard by ear. हे प्रत्यक्ष बाधक भाव किंवा प्रत्यक्ष अनुपलब्धी. आजच्या दुपारच्या लेक्चरला आपण प्रत्यक्ष प्रमाणचं इम्पॉर्टन्स इन आयुर्वेदा हा एकच पॉइंट राहिलेला आहे, तो कम्प्लीट करूया आणि मग पाहिजे तर 2 कंटिन्युअस लेक्चर अष्टांगचे घेऊया. आता अटेंडन्स द्या. नंबर 1. Yes, ma'am. 2, Present. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7. Hello, 7, 8, 9, 10, Present, 11, 11, Ma'am. Present, ma'am. 12, 13, 14, 15, Present, ma'am. 16, 17, Present, ma'am. 18, Present, ma'am. 19, Yes, ma'am. 20, 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, 25, 26, Present. 27, Yes, ma'am. 28, Present, ma'am. 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, 33, Present, ma'am. 34, Yes, ma'am. 35, 36, Present, ma'am. 37, 38, Yes, madam. 39, 40. Present, ma'am. दुपारच्या लेक्चरला पदार्थ विज्ञानच घ्यायचं आहे, ते कम्प्लीट करून टाकूया प्रत्यक्ष. ओके, Ma'am, 9 present आहे. 9 प्रेझेंट आहे. हो.